हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हिडिओचा थंबनेल बघूनच तुम्हाला समजलं असेल, की आजचा व्लॉग कशा रिलेटेड आहे. तर सकाळ-सकाळी मी पहिल्यांदा वर्ध्या धुवून घेतल्या. Under the boughs where the shadows play. पूजेच्या वर्ध्या धुवून झाल्यानंतर ना मी डायरेक्ट गेले डीमार्टला. तर आता तुम्ही विचार करत असाल, की मी डीमार्टला कशासाठी आले? तर प्रत्येक फौजी पत्नीची एकच धडपड असते, की आपले फौजी ड्युटीवर असले, तरी त्यांना थोडे दिवस का होईना घरची चव मिळाली पाहिजे आणि त्याच भावनेने ती सगळी तयारी करत असते आणि प्रत्येक फौजी सुट्टीवरून परत जाताना दिवाळी असल्यासारखा फराळ सोबत घेऊन जातो. कारण त्याच्या पत्नीची अशी इच्छा असते, की अ, आप आपला माणूस बाहेर राहतोय, त्यांना कसं जेवण भेटत असेल, कसं नाही, थोडे दिवस तरी घरून गेल्यानंतरनं घरचं काहीतरी खायला मिळावं, म्हणूनच तिची सगळी धडपड चालू असते. तसंच मीही त्यासाठीच डीमार्टला गेले होते. सगळं सामान मी घेऊन आले आणि आम्ही बिल्डिंगखाली पोहोचलो, की पाऊस चालू झाला. थोडा वेळ फ्रेश वगैरे झाले मी आणि त्याच्यानंतरनं मग तयारीला लागले. पहिल्यांदा मम्मीने ना हे आपलं लाडूचं पीठ मळून ठेवलं कारण की ते थोडंसं फुगावं लागतं म्हणून. त्याच्यानंतरनं मी लसूण ठेचून घेतला आणि साइड बाय साइड माझी भडंगची सुद्धा तयारी चाललेली होती. भडंगमध्ये मी एवढं सगळं टाकते, तर मी काय-काय टाकते, मिरची पावडर, हळद, भडंग मसाला, धने पावडर आणि त्याच्यानंतरनं शेंगदाणे, आपली भाजकी डाळ, खोबरं, ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि याच्यामध्ये मिरची थोडीशी माझी अ, घ्यायची राहिली आहे शूट करायची, पण मी मिरचीसुद्धा ॲड करते. साइड बाय साइड मी शेवचं सुद्धा पीठ कालवून ठेवलं. आणि त्याच्यानंतरनं मग जे भडंगचे आपण मुरमुरे आणलेले होते, ते सगळे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. तर मी आज तुमच्यासोबत भडंगची रेसिपीसुद्धा शेअर करावी म्हटलं. म्हणूनच सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि आदितीची मध्ये-मध्ये लुडबुड ही चालूच होती. की त्याला असं वाटत होतं आपल्या घरात काहीतरी कार्यक्रमच आहे आणि म्हणूनच आई एवढं काय-काय बनवते. तर मी भडंगमध्ये फरसाणासुद्धा ॲड करते कारण थोडंसं मिळून यावं म्हणून. काही-काही लोकं भडंगमध्ये काहीच नाहीत ॲड करत. म्हणजे फक्त आपले ड्राय रोस्ट करून टाकतात सगळं खोबरं, शेंगदाणे आणि डाळ. पण मी फरसाणंसुद्धा ॲड करते, शेवसुद्धा ॲड करते. कारण मग ते मला तसे भडंग नाही आवडत, की त्याला मग टेस्टलेस असल्यासारखं वाटतं ते. जसं बाजारात भेटतात तसे. मग काय ते विकतसुद्धा भेटतातच. त्यामुळे घरचा फील असा काही येत नाही. तर पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि शेंगदाणे छान ब्राऊन होईपर्यंत जास्त पण करपवायचे नाहीये, तळून घेतले. म्हणजे जास्त करपवले नाहीत आणि तोपर्यंत पाऊससुद्धा सुरू झालेला होतो. माहीत नाही व्हिडिओमध्ये किती कॅप्चर होतोय आणि का व्हिडिओमध्ये पाऊस कॅप्चर होत नाही ते मला कळतच नाही. पण असो पाऊस पडत होता. बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला. त्याच्यानंतरनं शेंगदाणेसुद्धा तळून झाले होते माझे आणि मी सगळं एक-एक करून तळून घेणार होते. पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेतले. त्याच्यानंतरनं तळायला घेतली खोबरं. खोबरं जास्त करपवायचं नाहीये, नाहीतर कडवट लागतं ते. त्याच्यामुळे थोडंसं गोल्डन ब्राउन झालं, की लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ ते एकदम काळपट भाजायचं नाहीये. त्याच्यानंतरनं भाजकी डाळसुद्धा तळून घ्यायची आहे. कारण काही-काही लोकं भाजकी डाळ आहे म्हणून ते डायरेक्ट टाकतात, तर त्याला चव लागत नाही. त्याच्यामुळे ते तळून घ्यायचं सगळं जे आपण घेणार आहोत इन्ग्रीडियंट्स ते सगळे तळून घेतलेले आहेत आणि मला नंतरनं कळलं, की याच्यात बसणारच नाहीये. त्याच्यानंतरनं मी हे जे आपले काय ह्याला म्हणतात मक्याचे पोहे, मक्याचे पोहे जे आहेत ते मी तळून घेतले आणि छान फुलले, की लगेच काढून घ्यायचे नाहीतर ते सुद्धा करपतात आणि हे एवढं शिगारी भरलं होतं, की काही विचारूच नका. त्याच्यानंतरनं मग मी पातेलं वगैरे मोठं आणलं आणि त्याआधी मी हे मक्याचे पोहे जे आहेत ते तळून घेतले. ते शेवटी तळले कारण ते लक्षातच नव्हते तळायचे आणि त्याच्यानंतर साइड बाय साइड आहे ना, मी एका साइडला चकलीचं पीठसुद्धा उकडायला ठेवणार होते. त्यासाठी मी पाणी ठेवलं आधी गॅसवरती आणि हे गाठोडं तुम्ही म्हणाल, की याच्यामध्ये काय बांधलंयस? तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ बांधून ते उकडायला ठेवणार होते. त्याच्या आधी मी आहे ना फोडणी द्यायला घेतली भडंगसाठी. तर सगळ्यात आधी मी जिरं टाकलं आणि मग कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला ठेचलेला लसूण. तो सुद्धा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तरच ते टेस्ट लसूणची आहे ना, ती त्याच्यामध्ये उतरते. आणि एकदम भारी लागतो. त्याच्यानंतर मी आहे ना बडिशोप आणलेली होती, पण ती भाजकी होती, भाजलेली बडिशोप आणलेली होती. त्यामुळे मी ती काही फ्राय केली नाही मसाल्यामध्ये. ती डायरेक्टच ॲड केली आणि इकडे छान आपलं
लसूणसुद्धा फ्राय झालेला होता. त्याच्यानंतर हे सगळे मसाले जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, की मी कोणते-कोणते घेतलेत, तर माझ्या अंदाजाने मी ते सगळे ॲड केले. त्याच्यानंतर पुन्हा मीठ ॲड केलं भरपूर, कारण चवसुद्धा लागली पाहिजे. त्याच्यानंतर पाण्याला छान उकळी आलेली होती आणि हे गाठोडं बांधलेलं जे पुरणाच्या चाळणीवरती ठेवलं आणि ते उकडायला पीठ ठेवलं. त्या गाठोड्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि इकडे माझा मसाल्याला सुद्धा छान तेल सुटलेलं होतं. छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि इकडे मी मोठं पातेलं घेऊन आले, कारण याच्यामध्ये ते बसतच नव्हतं. मला वाटलं होतं बसेल, पण नव्हतं बसत. त्याच्यानंतर मसाला मी जो परतला होता तो ॲड केला आणि छान हलवून घेतलं आणि एकदम एकजीव होईपर्यंत एकदम हलवून घेतलं आणि थोडंसं थंड झालं, की मग मी हाताने मिक्स करायला घेतलं आणि राहिलेलं जे कढईत होतं ना, ते सुद्धा परत त्याच्यामध्ये मुरमुरे टाकून सगळा मसाला त्याच्यातून मी काढून घेतला आणि परत हाताने एकदम चोळून घेतलं. सगळ्याला मसाला लागला पाहिजे म्हणून, कारण पहिल्यांदा गरम होतं म्हणून हाताने हलवताना येत नव्हतं. त्याच्यानंतरनं शेव मी करणार होते आणि जे लाडूचं पीठ होतं तसंच आपण झाकून ठेवूयात. त्याच्यानंतरनं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि मी थोडंच तेल वापरते, कारण परत ते तेल राहिलेलं आहे ना, परत ते भाजीला वापरलं, की भाजीला चवच लागत नाही. त्याच्यामुळे जेवढं मला लागत होतं, इनफ होतं तेवढंच मी तेल वापरत होते. तर हा शेवगा जो होता ना, तर हा कामच करत नाहीये. म्हणजे मी कसेबसे शेव पाडली याने, पण हा व्यवस्थित काम करत नव्हता आणि खूप जास्त चटकेसुद्धा बसत होते हाताला. तुम्हाला कळेलच पुढे. आय डोंट नो हे कॅप्चर झालंय की नाही, पण आहे ना, नव्हतं व्यवस्थित काम करत. तर मी याने शेव पाडून घेतली. शेव तर चांगली पडली, पण चकली याने काही झाली नाही. शेवट तुम्ही बघालात, चकली मी साध्या शेवग्याने केली. तर मला चांगला शेवगासुद्धा एक घ्यायचा आहे याच्यामध्येच पितळेचा. तर शेव तर छान झाली होती माझी. त्याच्यानंतरनं मी सगळे घाणे करून घेतले पटापट शेवचे. आता इथे तुम्ही पाहिलंच असेल आधी, की मी आहे ना खलबत्त्याच्या त्याने नारळ फोडायचा प्रयत्न करत होते, पण त्याने काही फुटला नाही. मग आम्ही बाहेर जाऊन विटेवरती नारळ फोडला. इकडे माझी शेवसुद्धा साइड बाय साइड चाललेली होती आणि 8 नारळांचं एवढं पाणी निघालं होतं. नारळ भरपूर मोठे होते डी-मार्टचे. तुम्हाला कोणाला घ्यायचे असतील तर डी-मार्टचे नारळ खरंच परवडतायत, कारण ते सोललेले होते आणि ₹2 जरी जास्त असले ना, बाहेर 25 ने नारळ चालू आहे सध्या आणि तिथे 27 ने होता. पण त्याच्या आतमध्ये खूप जास्त खोबरं निघालं आणि ते सोललेले होते शिवाय, कारण नुसतेच ते मोठे दिसत नव्हते, ते होते सुद्धा मोठे. त्याच्यानंतर मम्मीला काही वरती जमत नाही स्वयंपाक करायला. त्यामुळे तिने खालीच घेतला आणि तिने लाडूला शेव पाडली आणि एका साईडला पाकसुद्धा ठेवला बनवायला. पाक सुद्धा होत होता आणि साइड बाय साइड मम्मीने जे शेव पाडलेली होती ती सुद्धा बारीक चुरून घेतली आणि इकडे असा पाक चेक करतात. तुमच्याकडे कसं करतात मला सांगा. त्याच्यानंतर हळू माझ्या बहिणीने आणि मम्मीने दोघींनी मिळून जी आपण शेव पाडलेली होती त्याच्यात पाक ॲड केला आणि त्याच्यामध्ये चारोळे आणि मनुके टाकून ते छान मिक्स केलं आणि थोडंसं ते पीठ आहे ना, म्हणजे माझ्या मम्मीचं एक सिक्रेट सांगते, थोडंसं ते पीठ आहे ना लाडवाचं, लगेच गरम-गरम नाही करायचं, थोडंसं फुलून द्यायचं आणि मग ते करायचं आणि तुम्ही बघू शकता इकडे नारळाचा खीस किती जास्त झालेला होता. इकडे मी नारळाची वडी करायला घेतली, तोपर्यंत मम्मीने इकडे पीठ थोडंसं फुलायला ठेवलेलं होतं आणि माझ्या हात इतके घाईला आले होते ना, कारण हे इतकं जास्त होतं. व्हिडिओत किती दिसतंय मला माहीत नाहीये. मी सुद्धा खाली बसूनच केलं होतं, कारण संध्याकाळ झालेली होती सगळं करता आणि खूप जास्त कंटाळा आलेला होता. तुम्हाला तर माहिती आहे, सकाळपासून दिवस माझा पूर्ण कामात गेलेला होता आणि मला जास्त कामांची सवय नाहीये. त्याच्यामुळे जास्त त्रास होतो कधी-कधी जास्त कामं असल्यावरती. पण इट्स ओके. त्याच्यानंतरनं या दोघींनी लाडू बांधायला घेतले आणि मी इकडे वडी पाडून घेतली आणि ती छान अशी एका मोठ्या थाळीवरती अंथरली आणि थापून घेतली. त्याच्यानंतरनं हे जे पीठ उकडायला ठेवलेलं होतं ते सुद्धा उकडलं होतं आणि हे असं कडक होतं, म्हणजे ती या अशा बघा तुम्हाला दिसत असेल असे हे मोठे-मोठे हे होतात ते उकडल्यानंतर ना, ते आहे ना आपण बारीक ठेचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. लगेच होतं ते, जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यामध्ये चकली मसाला हा रामबंधूचा तुम्ही जर यूज करणार असाल ना, तर अजिबात करू नका. सिरियसली सांगते. अजिबात चांगला नाहीये. तर मी यूज केला. मला तर एवढी काही टेस्ट आवडली नाही. पण सुहानाचा मसाला मला खूप जास्त आवडतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट तीळ पांढरे तीळ मी ॲड केले आणि पीठ मळून घेतलं. मसालेसुद्धा बेसिक ॲड केले, हळद, मीठ वगैरे आणि इकडे साइड बाय साइड काहीतरी जेवायला पाहिजे ना, म्हणून मसाले भात करायचं काम माझ्या बहिणीचं चाललेलं होतं आणि मग काय आम्ही गॅसवर कढई ठेवली
आणि लास्टचा आयटम राहिला होता आमचा म्हणजे चकली आणि तेच करता आम्हाला जवळ-जवळ 11:30-12 झालेले होते. तर खूप जास्त उशीर झाला होता आणि एवढे सगळे पदार्थ करायचे म्हटलं तर ऑब्व्हियसली खूप जास्त उशीर होतो. आणि इथे तुम्ही पाहत असाल की मी किती थकले आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसलं असेल की मी मगाशी म्हणाले की तो शेवगा व्यवस्थित चालत नव्हता. तर हा घेतला, पण ह्याने आहे ना हाताला खूप जास्त त्रास होतो. म्हणूनच मला तशामध्ये पितळाचा शेवगा घ्यायचा आहे. त्याने पटपट उरकतं सुद्धा आणि पटपट होतात सगळी कामं. चकली वगैरे हे असेल ना, तर ते खूप जास्त फास्ट होतं. त्याच्यानंतर मी मम्मीने चकल्या पाडून दिल्या, कारण माझे हात ऑलरेडी दुखत होते जे बर्फी हलवून. त्याच्यामुळे मग मी तळून घेतल्या. हळू-हळू तळून घेतल्या. एका साईडला भातसुद्धा होत होता, म्हणजे माझी बहीण बनवत होती आणि चकल्यांचा आहे ना एक इश्यू झाला, तो मी तुम्हाला सांगते, की त्या मऊ पडल्या. आय डोंट नो का? मला नाही माहिती कशामुळे पडल्या. पण त्या मऊ पडल्या. वातावरणामुळे झाला असेल आय गेस. पण मला खरंच नाही कळत आहे, काहीतरी चुकलं. पण जेव्हा आपण रेडीमेड पीठ आणतो ना, त्याचं जास्त तरी आहे ना बेस्टच होतात. काटदरेचं एक येतं बघा, प्रेमिक्स येतं रेडीमेड. त्याच्या खूप छान चकल्या बनतात. मला त्याचंच प्रेमिक्सच बनवायला आवडतं आणि सगळीकडून ओव्हरऑल तेवढेच पैसे जातात. चकल्यासुद्धा बनलेल्या होत्या. आधीचा अभ्यास करायचं काम चाललं होतं. त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मी मम्मी जोपर्यंत पॅकिंग करत होती सगळ्या खाऊची, तोपर्यंत मी किचन वगैरे साफ केलं, भांडी घासले आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटते तुम्हाला पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.